हॅलो, नमस्कार. एमपीएससी मॅथ्स विथ रुपेश या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण डायरेक्शन आणि डिस्टन्स हा टॉपिक पाहणार आहे. दिशा आणि अंतर, कोणती दिशा आणि किती अंतर, यावरती एमपीएससीला फ्रिक्वेन्सी चांगली आहे प्रश्न येण्याची. जवळपास प्रत्येक परीक्षेत एकतरी प्रश्न दिसतोच. प्रश्न अतिशय सोपा असतो. फक्त बेसिक 5 मिनिटात पाहू आणि त्यानंतर गेल्या 4-5 वर्षात आलेले प्रॉब्लेम्स पाहू. बेसिक काय आहे, सर्वांना माहीतच आहे. आपण दिशा जे दाखवतो ती कशी दाखवतो, एक मिनिट. दिशा जी दाखवतो ती उत्तर असली तर वरच्या बाजूला दाखवतो, दक्षिण असली तर खाली, पूर्व उजव्या बाजूला आणि पश्चिम डाव्या बाजूला. म्हणजे उजव्या बाजूला पूर्व, डाव्या बाजूला पश्चिम, वरती उत्तर, खाली दक्षिण. आणि ह्यामध्ये पूर्व दक्षिणच्या मध्ये आग्नेय, नैऋत्य, वायव्य आणि ईशान्य. इथपर्यंत समजलं. ह्या दिशा आहेत पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य. आता जे ह्या ठिकाणी असतं असं ते गोल जो असतो, आपण पूर्ण दिशांचा आपण 10 दिशा जो म्हणतो, ह्या 8 दिशा आणि एक वरची दिशा आणि एक खालची दिशा, अशा 10 दिशा असतात. तशा दिशा किती डिग्रीमध्ये असतात? प्रत्येक डिग्रीला एक दिशा असते. पण आपण साधारण एक काटकोनातल्या दिशांचा विचार करतो. हे 360 डिग्री 90-90चे 4 भाग केले तर ह्या बाजूला एक दिशा मानतो, ह्या बाजूला एक, ह्या बाजूला एक, ह्या बाजूला एक, म्हणजे 4 मुख्य दिशा 90-90 डिग्रीने मानतो. आणि उरलेल्या 4 उपमुख्य दिशा आहे ह्या दोघांच्या मधल्या दिशा आहेत. आता ह्या 90 डिग्रीवरती झाली दिशा, तर ही किती वरती असणार आहे? 90 45 डिग्रीवरती एक दिशा असणार आहे. दुसरी गोष्ट, ह्या प्रॉब्लेममध्ये समजून घेताना डाव्या बाजूला वळतो, उजव्या बाजूला वळतो जेव्हा असं म्हणतो त्यावेळेस तो 90 डिग्रीत वळतो असं मानायचं. तिसरी गोष्ट यात समजून घेण्याची की एवढं अंतर जातो, त्याच्यानंतर एवढं अंतर जातो. तर त्या अंतर जातो म्हणताना जे वापरलं जातं तर ते सगळ्यात जास्त वापर कशाचा होतो त्या ठिकाणी? ट्रिपलेटचा होतो. कारण काटकोनातलं जास्त कर्णाचा वर्ग इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, माहिती ना? हा आपला काटकोन त्रिकोणाचा हा वापर जास्त होतो. यात ही बाजू ए, ही बाजू बी, त्या दोन बाजूंच्या स्क्वेअरची बेरीजचं वर्गमूळ, हे स्क्वेअर प्लस बी स्क्वेअरचं वर्गमूळ हे करणं येतं. आता ही 3 घेतली, ही 4 घेतली, 4 × 16 आणि 3 त्रिक 9, 16 9 25, म्हणजे 25चं वर्गमूळ हे 5 आलं. म्हणजे काटकोन करणाऱ्या दोन बाजू ए आणि बी असेल तर कर्ण किती असतो? ए वर्ग अधिक बी वर्ग आणि त्याचा वर्गमूळ. हे 3 मानलं, हे 4 मानलं, तर 4 × 16 अधिक 3 त्रिक 9, 25, 25चं वर्गमूळ 5. तर हे परीक्षेत प्रत्येक ठिकाणी हे करून बघायची गरज नाही. त्यासाठी कॉमन ट्रिपलेट आहेत त्रिकुट, तेवढी लक्षात ठेवली तरी चालेल. ती त्रिकुट अशी आहेत की 3 4 5 आहे, म्हणजे एक बाजू 3 दुसरी 4 असल्यावर कर्ण 5 असणार. नंतर 5 12 13 आहे, 7 24 25 आहे, 8 15 17 आहे, अजून आहे 9 40 41 11 60 61. एवढी लक्षात नका ठेवू. मग वाटलं तर त्यावेळेस आपण फॉर्म्युलाचा वापर करून कर्ण काढू शकतो. पण आता ही 4 तरी एमपीएससी साठी लक्षात ठेवाच. याचा उपयोग डायरेक्ट होतो, म्हणजे तुमचा कॅल्क्युलेशनचा पण थोडा वेळ वाचेल त्या ठिकाणी. 3 4 5 5 12 13 लक्षात. 3 4 5 5 12 13 7 24 25 8 15 17. याचा अर्थ काय? एक बाजू 3 एक बाजू 4 आहे तर कर्ण 5 झाला. एक बाजू 5 एक बाजू 12 आहे, कोण काटकोन आहे तर कर्ण 13 झाला. एक 7 आहे, ही 7 आहे, दुसरी 24 आहे, तर ही किती होणार? 25 होणार. एक 8 आहे, दुसरी 15 आहे, तर ही किती होणार? 17 होणार. असा अर्थ होतो याचा. आणि एवढ्याच पुरता अर्थ लिमिटेड नाही, तर याला जो प्रपोर्शन रेटमध्ये जास्त पटीने संख्या वाढतील त्या पटीने वाढतील. म्हणजे प्रत्येकाला आता इथं गुणिले 2 घेतला तर प्रत्येक संख्येला उपयोग येणार तो. म्हणजे 3 4 5 ह्या ट्रिपलेटला आपण 2 ने गुणू शकतो, 3 ने गुणू शकतो, 4 ने गुणू शकतो. कितीने पण गुणलं तर येणारं ट्रिपलेट हे ट्रिपलेटच राहणार आहे. म्हणजे एक बाजू तुम्हाला 6 दिली, एक बाजू 8 दिली, तर तिसरी बाजू किती येणार? लगेच समजलं पाहिजे. ही 3 4 म्हणजे 5 असणार आहे. 3ला 2 ने गुणले, 4ला 2 ने गुणले, म्हणजे 5ला 2 ने गुणल्यावर 10 येणार तिसरी बाजू. कसं? 6 6 36 88 64, 100 झाली बेरीज आणि त्यांचं वर्गमूळ 10. किंवा 3 ने गुणलं आपण याला,
3 त्रिक 9, 4 त्रिक 12. तर इथलची बाजू किती येणार शेवटची? हे दोन बाजू बघितल्यानंतर कळायला पाहिजे 3 4 5चं ट्रिपलेट आहे. 3 त्रिक 9, 4 त्रिक 12, 5 त्रिक हे 3 ने गुणलंय म्हणजे 5ला पण 3 ने गुणलंय म्हणजे 15 येणार ही बाजू. 4 ने पण गुणू शकतो ह्या ट्रिपलेटला. असं प्रत्येक ट्रिपलेटला कितीने पण गुणू शकतो. आता ह्या ट्रिपलेटला आपण 4 ने गुणून बघू. 8 चौक 32. एक बाजू दिली समजा, 2 मिनिटे खोडतो थोडं. आता एक बाजू दिली आपल्याला 8 चौक 32 समजा, इथं 15 चौक 60. तर ही बाजू आपल्याला विचारली. तर हे बघूनच कळायला पाहिजे आपल्याला 8, 15 आणि 17चं ट्रिपलेट आहे. म्हणजे 8ला 4 ने गुणलं 8 चौक 32, 15ला 4 ने गुणलं 15 चौक 60, म्हणजे 17 चौक 68 ना. ही बाजू 68 ना. करून बघायचं झालं तर 60चा वर्ग किती? 3600. आणि 32चा वर्ग 2 दुने 4, 3 दुने 6, 6 12, हात चाला 1 3 3 9 1 10, 1024 म्हणजे 2446. आणि याचं वर्गमूळ काढलं तर 68 यायला पाहिजे. वर्गमूळ काढता येत नसलं तर ठीक आहे, काय एवढं आपल्याला लागत नाही. 68चा स्क्वेअर करून बघू. आपल्या 20 मिनिटाचं जे स्पीड कॅल्क्युलेशनची प्रॅक्टिस करतो त्यानुसार 8 8 64, 8 40 6, 8 6 48, 48 48 96, 96 6 102, 8 10 6 6 36 आणि 10 46. आलं. ह्या ट्रिपलेटचा वापर बघा जमलं तर करा. सेकंद 4-5 सेकंदाचा, 4-5 नाही 10 20-25 सेकंदाचा फायदा होणार आहे जर आलं तर. ओके, एवढंच याच्यात. पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर, डावी बाजू उजवी बाजू, आणि डावीकडे वळतो किंवा उजवीकडे वळतो. पुढचं एक गोष्ट अजून खाली घेतो. त्या ठिकाणी तो डावीकडे वळतो म्हणलं की उत्तरेकडे तोंड करून असताना डावीकडे वळतो म्हणलं की इमॅजिन करायचं आपण इकडे तोंड करून वरच्या बाजूला. मग आपली डावी दिशा ही होणार आहे आणि उजवी दिशा ही होणार आहे. जर आपलं पूर्वेकडे तोंड असलं आणि आपण डावीकडे वळतो म्हणलं तर इमॅजिन करायचं आपण ह्या बाजूला बघतोय आणि आपली डावी दिशा डायरेक्ट हातच बघायचा, डावा हात कोणत्या बाजूला, ह्या बाजूला, आणि उजवा हात ह्या बाजूला. आपण जर दक्षिणेकडे तोंड करून उभं आहे तर आपली डावी कोणती होणार? दक्षिणेकडे. इकडं तोंड आहे आपलं खाली ह्या बाजूला. तर आपल्या दृष्टीने डावी बाजू इकडं होणार आणि उजवी बाजू इकडं होणार. हे थोडं इमॅजिन करायला काही येतच असेल, एवढं अवघड नाही आहे. पश्चिमेकडे तोंड आहे तर उजवी बाजू इकडं, डावी बाजू इकडं. एवढं अवघड नाही आहे. नंतर डावीकडे वळतो म्हणजे 90 डिग्रीतच वळवायचं त्याला. नंतर 90च्या नेहमी 45 डिग्रीत वळतो म्हणजे इकडं वळणार तो. इथपासून इकडं आधी होतं, नंतर इकडं वळणार. 135 मध्ये वळतो म्हणजे 90 + 45 म्हणजे हा 90 प्लस पुढच्याचा अर्धा असं झालं. आता डायरेक्ट प्रॉब्लेम पाहू. एवढी थेरी सफिशियंट आहे का? 8 मिनिटाची थेरी. याच्या पलीकडं नाही याच्यात काय. एकच मिनिट. काय दिले पहिल्या प्रॉब्लेम मध्ये? एमपीएससी ग्रुप बी आणि सीच्या प्रिलियमला आला 2023ला जी कंबाईन प्रिलियम झालेली त्याला आला होता प्रॉब्लेम. सानवी पूर्वेकडे काही अंतर चालत जाते. आता ती उभी इथे, पूर्वेकडे काही अंतर, ह्या बाजूला काही अंतर चालत जाते. नंतर ती तिच्या डाव्या बाजूला 90 डिग्रीत वळते. आता पूर्वेकडे आत्ता शिकलो आपण, डावी बाजू इकडं असताना डावी बाजू कोणती होणार? इमॅजिन करून बघायचं. उजवी इकडं, ह्या बाजूला डावी इकडं. तर प्रत्येक ठिकाणी मी दोन्ही बाजू सांगत नाही जाणार, मी डायरेक्ट करत जाईल. तुम्ही इमॅजिन करायची प्रॅक्टिस करा. ती तिच्या डाव्या बाजूला 90 डिग्रीत वळते. इकडे वळाली, 90 डिग्रीत वळते. नंतर ती 50 मीटर जाते. आता ही 50 मीटर आली इथं. आता ती उजव्या बाजूला 135 डिग्रीत वळते. आता तिची उजवी बाजू इकडची बाजू आली, 135 मध्ये वळते म्हणजे 90 + 45 म्हणजे 135. 90 मध्ये वळाली ती इकडे आली आणि 135 म्हणजे परत अजून 45 म्हणजे याच्या निम्मे इकडे आली अशी. आणि 15 मीटर चालते. ह्या बाजूला 15 मीटर इथपर्यंत आली समजा. आता तिच्या डाव्या बाजूला कोणती दिशा आहे? आता तिचं तोंड ह्या बाजूला आहे, तिची उजवी बाजू इकडे झाली इमॅजिन केलं तर, डावी बाजू ही बाजू झाली. डाव्या बाजूला कोणती दिशा आहे? म्हणजे डावी बाजू ही झाली म्हणजे ह्या बाजूचं दिशा विचारले. इकडं आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य. डाव्या बाजूची दिशा कोणती झाली? ईशान्य. पर्याय नंबर 1. ओके. पुढचा प्रश्न 23 ग्रुप बी मेन्सला आलेला. सीमा ए बिंदूपासून चालायला सुरुवात करून दक्षिणेकडे 2 मीटर जाते. हा ए बिंदू आहे.
2 मीटर आली दक्षिणेकडे 2 मीटर चालत जाते. जसं दिले तसं फास्ट मांडत जायचं. नंतर डाव्या बाजूला वळते, डावी बाजू उजवीकडं डावीकडं डाव्या बाजूला वळते आणि 4 मीटर जाते. आता 2 परफेक्ट डबल पाहिजे का हे 4? नाही, त्याच्यापेक्षा थोडं जास्त पाहिजे. आपण आकडा लिहितोयच ना शेवटी. 4 मीटर जाते. आता ती उजव्या बाजूला वळते, डावी ही उजवी बाजू ही डावीकडं उजवीकडं आणि 2 मीटर. आता 2 मीटर म्हणजे याच्यात थोडं कमी तरी पाहिजे, निम्म पाहिजे परफेक्ट, पण निम्म कमी तरी दाखवायचं. 2 मीटर म्हणजे पार इथपर्यंत नाही न्यायचा. 2 मीटर चालते. नंतर डाव्या बाजूला वळते आणि 2 मीटर चालत जाते. आता परत कुठं वळते? डाव्या बाजूला आणि 2 मीटर चालत जाते. बिंदू सी जवळ जाऊन थांबते. जर बिंदू सी पासून उत्तरेकडे 4 मीटर चालत जाते, तर उत्तरेकडे 4 मीटर चालत गेली इकडं, तर ती ए पासून किती अंतरावर आहे? आता उत्तरेकडे 4 मीटर जेव्हा जाते ही, त्यावेळेस हे व्हर्टिकल अंतर किती किती कापत जाते? हे अंदाजे इथपर्यंत येईल, इथपर्यंत येईल, इथपर्यंत कुठपर्यंत घ्यायचं 4 मीटर. तर व्हर्टिकल अंतर बघायचं. इकडे व्हर्टिकल 2 आहे, हे 2 आहे, 2 आणि 2 4, म्हणजे ए बिंदूच्या समांतर ती येईल इथं. हे पटकन बघायचं. व्हर्टिकल किती आहे, हॉरिझॉन्टल किती आहे. हे हॉरिझॉन्टल झालं, हे 4 प्लस हे 2 6 असे हॉरिझॉन्टल आलेले ते, आणि व्हर्टिकल हे 2 आणि 2 4 गेले, म्हणजे ह्या बिंदूच्या समांतर आले ते एला. तर ए पासून किती अंतर आहे? ए पासून एवढं अंतर दूर आहे, आणि एवढं अंतर म्हणजे आता हॉरिझॉन्टलची बेरीज करावं. ही 4 प्लस हे 2 असं 6 मीटर दूर आहे. पर्याय नंबर 3. ओके, 8चं 3. पुढचा प्रश्न. अमर त्याच्या घरापासून पश्चिमेकडील शाळेकडे 4 मीटर चालत गेला. हे घर पश्चिमेकडे शाळेत. पश्चिम कोणती दिशा आहे? ही पूर्व झाली. पश्चिम इकडं शाळेकडे 4 मीटर अंतर चालत गेला. तेथून 2 किलोमीटर उत्तरेकडील बँकेत गेला. प्रत्येक ठिकाणी लिहायची गरज नाही. घर, शाळा, बँक असं लिहायची गरज नाही. प्रश्नात विचारलं, प्रश्नात पर्याय बघा, किलोमीटर मधले, म्हणजे काय विचारलं नाही, तो घरात आला का शाळेत आला का ते विचारलं नाही. तर प्रत्येक ठिकाणी लिहिण्याची गरज नाही. म्हणून घरापासून 4 किलोमीटर पश्चिमेकडे गेला. तेथून 2 किलोमीटर उत्तरेकडील बँकेत गेला. बँकेत आला. इथं बँकेतून पैसे घेतल्यावर अमर पूर्वेकडे 4 किलोमीटर गेला. आता हॉरिझॉन्टल इथं 4 होते, अजून इकडं तसंच हॉरिझॉन्टल 4 आला, म्हणजे याच्या समांतर पातळीत आलं. घराच्या 4 किलोमीटर चालत अंतरावर असलेल्या भरतच्या घरी गेला. तर त्याचे घर यामधील अंतर किती? त्याचे घर याच्यामध्ये अंतर किती राहिलं? आता एवढं अंतर राहिलं. हॉरिझॉन्टल एवढं कुठं मॅच होतंय? इकडे आलो तर इथं मॅच होते आपलं, म्हणजे हे 2 किलोमीटर अंतर पाहिजे. पर्याय नंबर 3. 94चं 3. पुढचा प्रश्न. रिंकूच्या घड्याळात सकाळचे 9 वाजले आहेत. जर तास काटा पश्चिमेकडे असेल तर मिनिट काटा कोणत्या दिशेला असेल? आता रिंकूच्या घड्याळात सकाळचे 9 वाजले. घड्याळ हे भिंतीवरचं नाही, हातातलं धरायचं आणि किंवा फरशीवरती घड्याळ ठेवून बघायचं. सकाळचे 9 वाजलेत, म्हणजे 12, 3, 6, 9. तास काटा 9 वरती पाहिजे, हा छोटा, हा मोठा. मिनिट काटा 12 वरती पाहिजे. हे 9 वाजले, बरोबर. तास काटा पश्चिमेकडे असेल तर मिनिट काटा कोणत्या दिशेला असेल? तास काटा पश्चिमेला आहे. आता ही दिशा आपण तशी ह्या हाताची पश्चिम मानतोच ना, डाव्या हाताची जी मानतो तीच आहे दिशा, तर काही फिरवायची गरज नाही आहे. म्हणून ही दिशा वरची कोणती झाली? उत्तर म्हणतो, म्हणून उत्तरेकडे असणार आहे मिनिट काटा. जर तीच इथं म्हणलं असतं त्यांनी तास काटा जर उत्तरेकडे आहे, मग आपल्याला हे घड्याळ असं फिरवावं लागलं असतं इकडं, जेणेकरून तास काटा उत्तरेला गेला असता आणि मग मिनिट काटा इकडं पूर्वेकडे राहिला असता. असं घड्याळ फिरवता पण आलं पाहिजे. आणि घड्याळ असं खाली ठेवायचं, फरशीवरती ठेवल्यासारखंच इमॅजिन करायचं. भिंतीवरती आहे आणि मग इकडं पूर्वेला दिसतोय तर हा उत्तरेला, वरचा मिनिट काटा वरती आभाळाकडे तोंड करून असेल, असं चुकीचा विचार नाही करायचा. फरशीवर मांडायचा. तर आता इथं सरळ सरळ म्हणलं होतं तास काटा पश्चिमेकडे आहे, तास काटा वेगवेगळ्या पश्चिमेकडेच आला, म्हणून दुसरा काटा मिनिट काटा काढायला वेळ लागला नाही. पण इथं तास काटा जर त्यांनी उत्तरेकडे दिलं असतं तर आपलं घड्याळ कसं झालं असतं? हे असं झालं असतं, आणि मग मिनिट काटा इकडं पूर्वेकडे आला असता. तास काटा यांनी समजा दक्षिणेकडे म्हणलं असतं तर तास काटा हा दक्षिणेकडे आला असता, आणि मग तास काटाच्या इकडे हा म्हणजे मिनिट काटा इकडे आला असता. घड्याळ असं फिरवावं लागलं असतं घड्याळ. समजलं? घड्याळ फिरवण्याची कन्सेप्ट कळली का? ही कन्सेप्ट सरळ सरळ होती म्हणून उत्तर पटकन आलं. घड्याळ फिरून पण कळालं पाहिजे. हा तास काटा दक्षिणेकडे येईल या अँगलनी फिरवलं तर मिनिट काटा पश्चिमेकडे जाईल. तास काटा इकडे येईल, पूर्वेकडे येईल या अँगलनी फिरवलं तर मिनिट काटा इकडे दक्षिणेकडे येईल. येते लक्षात? हा तास काटा इकडं येतोय, समजा पूर्वेकडे तास काटा 9 इकडे तर 12 इकडे वाजतील, 9, 12 लक्षात. असं घड्याळ फिरवावं लागेल.
तेवढे एक लक्षात ठेवा, कारण पुढचा प्रश्न त्याच टाईपचा बनणार आहे. याच्यावरती सरळ दिशा देण्याऐवजी दुसरी दिशा देऊ शकतील ते. पुढचा प्रश्न, आदित 20 मीटर उत्तरेला, इथून आहे 20 मीटर उत्तरेला चालतो, मग तो उजवीकडे वळतो 30 मीटर चालतो. आता 20 पेक्षा थोडंसं जास्त दाखवायचं 30. मग तो उजवीकडे वळतो 35. आता याची उजवी दिशा इकडं 35 मीटर. हे 20ला 20 आले आणि 35 म्हणजे 20 + 15 ना. 20ला 20 म्हणजे याच्या लेवलला आला 20ला आणि वरती 15 गेला, इथपर्यंत आला, म्हणजे हे 35 मीटर चालतो. नंतर डावीकडे वळतो 15 मीटर चालतो. आता याची इथं दक्षिणेकडे तोंड असताना डावी दिशा कोणती झाली? इकडची, पूर्वेकडची, आणि 15 मीटर चालतो. मग तो पुन्हा डावीकडे वळतो, पुन्हा डावीकडे वळतो, म्हणजे वरती वळतो आणि 15 मीटर चालतो. म्हणजे ह्या 15 म्हणजे हे वरती आपण 20 घेतलं होतं, खाली 15 म्हणजे 15ला 15 याच्या लेवलला आला, परत 15 मीटर चालतो. तो त्याच्या मूळ स्थितीपासून कोणत्या दिशेला व किती मीटर आहे? आता हॉरिझॉन्टल अंतर विचारले, इथपासून इथपर्यंत. इकडं 30 आहे आणि इकडं 15 आहे, असं 30 आणि 15 45 मीटर तो दूर आहे, आणि ही दिशा पूर्व आहे, म्हणजे पूर्वेला 45 मीटर. पर्याय नंबर 4. ओके, समजलं? सोमा पूर्वेकडे 10 किलोमीटर चालत गेला. ओके, 10 किलोमीटर चालत गेला. त्यानंतर वळून दक्षिणेकडे 2 किलोमीटर गेला, 2 किलोमीटर आला इथपर्यंत. पुन्हा वळून पूर्वेकडे 2 किलोमीटर गेला, परत पूर्वेकडे 2 किलोमीटर गेला. त्यानंतर तो उत्तरेकडे 7 गेला. हे 2ला 2 गेला आणि वरती 5 गेला, म्हणजे टोटल 7 गेला उत्तरेकडे. 2ला 2 म्हणजे ह्या लेवलला आला 2 आणि वरती अजून बरंच जावं लागेल 5 पर्यंत, तेव्हा ते 7 पूर्ण होतील. तर त्याच्या सुरुवातीच्या स्थानापासून तो सध्याच्या स्थानावर किती अंतरावर आहे? आता हे 2ला 2 इथपर्यंत आला, म्हणजे वरती किती? टोटल 7 गेला, म्हणजे हे 2 सोडून गेले त्याच्या ह्या कोणापासून, तर किती उरतात? 5 वरती उरतात. आणि हे 10 आणि हे हॉरिझॉन्टल, हे 10 आणि हे 2 असे 12 होतात हॉरिझॉन्टल. म्हणजे ह्या बाजूला 12 होतात, ह्या बाजूला 5 होतात. तर ही बाजू काढायला विचारली. आता मगाशी तुम्ही थेरी नेट ऐकले असेल तर ही बाजू तोंडी तोंडी काढली असते. तुम्ही नसली ऐकली तर 12चा वर्ग करणार 144 अधिक 5चा वर्ग करणार 25, 5 आणि 4 9, 4 आणि 2 6, 1 170 13. पण ट्रिपलेटमध्ये 5 12 13चं ट्रिपलेट आपण लक्षात ठेवलं होतं ना. 1 3 4 5चं ठेवलं होतं, 1 5 12 13चं ठेवलं होतं. नंतर काय 7 24 25 8 15 ते बघा एकदा सुरुवातीचा व्हिडिओ. 4च ट्रिपलेट व्यवस्थित करा, 5 12 13. मग ही बाजू किती होणार? 13 किलोमीटरची बाजू होणार. पर्याय नंबर 1. बरोबर. म्हणजे हे ट्रिपलेट याच्यासाठी 3 4 लक्षात ठेवलेत की एक 5-6 सेकंद किंवा 20-25 सेकंद तरी बाकीच्या मुलांच्या कम्पॅरेटिव्हली वाचले पाहिजेत आपल्या. अमित मोटरसायकलवरून पूर्वेकडे 10 किलोमीटर व तेवढेच अंतर दक्षिणेकडे गेला. पूर्वेकडे 10 किलोमीटर. अमित मोटरसायकलवरून पूर्वेकडे 10 किलोमीटर गेला व तेवढेच अंतर नंतर दक्षिणेकडे गेला 10. त्यानंतर तो पूर्वेकडे वळाला आणि 5 किलोमीटर गेला, 5 किलोमीटर. त्यानंतर तो डाव्या बाजूला 2 वेळा वळून प्रत्येकी 15 गेला. आता डाव्या बाजूला 2 वेळा म्हणजे पहिल्यांदा डाव्या बाजूला इकडे वळाला आणि दुसऱ्याला परत इकडे वळाला, असं मागं नाही आणायचं त्याला. इथे इंग्लिशमध्ये वाचता वाटलं तर. देन ही टर्न्स ओनली लेफ्ट ॲट 2 पॉईंट्स टू ट्रॅव्हल 15 किलोमीटर इच. म्हणजे डाव्या बाजूला वळून प्रत्येकी 15, म्हणजे पहिल्या बाजूला वळाल्यानंतर 15 आणि परत एकदा वळून 15 असं अंतर गेलाय. आता इथून पहिल्या बाजूला वळाला 15 गेला डाव्या बाजू, इकडं 15 आला असा, 10ला 10 साधारण, वरती 5, इकडं 15 आला. आणि परत आता इथून डाव्या बाजूला वळालाय, डावी बाजू इकडची, इकडे वळाला परत 15 आला. नंतर गेला तो मूळ स्थानापासून किती अंतरावर दूर आहे? आता बघा हे हॉरिझॉन्टल इकडं 15 आलाय, पण ही 10 आणि ही 5 अशी हॉरिझॉन्टल 15चीच बेरीज आहे, म्हणजे तो ह्या लेवललाच आला इकडं. म्हणजे तो कुठं आलाय? उत्तरेला आलाय थोडक्यात आता मूळ स्थानापासून. आणि आता तो किती अंतर गेलाय हे मधलं अंतर काढायचं आपल्याला, बरोबर आहे. आता हे अंतर काढायचं आहे, हे 10 आहे आणि हे 15 आहे. आता हे व्हर्टिकलची वजाबाकी करावं लागेल. इथं हे 10 आहे टोटल असं, आणि त्याच्यातून हे 15 आहे टोटल, आणि त्याच्यातून हे 10 गेले, हे 10 गेले असे, म्हणजे उरले किती? 5 भाग वरती उरला. आणि हा 5 भाग बरोबर इकडे आणला आपण, म्हणजे हे 5 किलोमीटर वरती राहिला तो उत्तरेला. तर नंबर 3, 14-3. पुढचा प्रश्न, सान्वीने तिच्या घरापासून सुरुवात केली आणि उत्तरेकडे 6 किलोमीटर अंतर चालत गेली. 6 किलोमीटर आली. नंतर पूर्वेकडे 3 किलोमीटर, नंतर तिच्या डावीकडे 7 किलोमीटर,
उजवी इकडची बाजू डावीकडे इकडची बाजू 7 किलोमीटर, नंतर तिच्या उजवीकडे 4 किलोमीटर, नंतर आता उजवीकडे 4 किलोमीटर, नंतर दक्षिणेकडे 10 किलोमीटर 10 किलोमीटर व शेवटी तिच्या उजवीकडे 3 किलोमीटर. तर ती घरापासून कोणत्या दिशेला आहे? उजवीकडे, शेवटी उजवीकडे म्हणजे इकडे येईल, उजवीकडे 3 किलोमीटर. तर ती घरापासून ह्या बाजूला आहे ना, आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य. पर्याय नंबर 3, 3 नंबर बरोबर. समजलं? दिशा विचारली कोणत्या दिशेला आहे, फक्त अंतर नाही विचारलं. यश उत्तरेकडे 5 किलोमीटर चालत गेला. हे सगळे PYQ बरं का आलेले आहेत. यश उत्तरेकडे 5 किलोमीटर चालत गेला, नंतर उजवीकडे वळून 8 किलोमीटर गेला, नंतर पुन्हा उजवीकडे वळून 3 किलोमीटर गेला, पुन्हा उजवीकडे. आता हे 3 किलोमीटर म्हणजे इथपर्यंतच येईल बरं का. इथपर्यंत आला तर तो 5ला 5 मॅच होईल. पुन्हा उजवीकडे वळून कुठे गेला? उजवीकडे वळून 3 किलोमीटर गेला, पुन्हा उजवीकडे वळून 5 केला, तर परत इथून उजवीकडे वळाला 5 आला. हे 8 आहे टोटल हॉरिझॉन्टल. इथं वरती दिसतंय म्हणलं 5च गेला म्हणजे थोडं शिल्लक ठेवायचं. इकडं जाऊन डावीकडे वळून 2 किलोमीटर गेल्यास आता इथून परत डावीकडे 2 किलोमीटर गेला म्हणजे हे 2 किलोमीटर. आता हे 3 आणि हे 2 असे व्हर्टिकल बघितले, हे 3 आणि हे 2 असे 5 म्हणजे याला मॅच येतात, म्हणजे ह्या लेवलला आलाय तो आता. तर यश सुरुवातीच्या ठिकाणापासून किती अंतरावर आहे? आता हे अंतर विचारलंय आपल्याला. हॉरिझॉन्टल मधला फरक हा 8 आहे आणि त्याच्यातून हे 5 गेलं, 8तून 5 गेले 3. पर्याय नंबर 4. ओके. हे हॉरिझॉन्टल 8 वजा हे 5 म्हणजे 8तून 5 गेले, 3 वरती राहिला. पुढचा प्रश्न 2021 MPSC ग्रुप बी प्रिलिमचा प्रश्न आहे. श्रीकांत मैदानात उत्तरेकडे तोंड करून उभा आहे. उत्तरेकडे ह्या बाजूला आहे. तो उजवीकडे वळतो. उत्तरेकडे वरती तो उजवीकडे वळतो म्हणजे इकडे वळतो आणि 30 किलोमीटर प्रवास करतो. नंतर तो डावीकडे वळतो. आता कोणतं मैदान असं आहे पर 30 किलोमीटर पर्यंतच गेलं तरी संपत नाही, काय माहिती. ठीक आहे. नंतर तो डावीकडे वळतो, इथून डावीकडे वळतो म्हणजे वरती आणि 20 किलोमीटर प्रवास करतो. पुन्हा तो उजवीकडे वळतो, इथून पुन्हा उजवीकडे वळतो आणि 40 किलोमीटर प्रवास करतो. 40 किलोमीटर. पुन्हा तो उजवीकडे वळतो 35 किलोमीटर येतो. 35 म्हणजे इकडे खाली येतो उजवीकडं. तर आता त्याचे तोंड कोणत्या दिशेला आहे? तोंड विचारले फक्त. खालची दिशा दक्षिण आहे, दक्षिणेला तोंड आहे. 4 नंबर. अंतर वगैरे विचारलं नाही. अंतर काढायला अंतर म्हणजे आता हे 30 आहे, मग हे 20 घेताना थोडं कमीच दाखवलं 30 पेक्षा. 40 घेताना ठीक आहे, याच्यापेक्षा थोडं जास्त दाखवायला पाहिजे होतं. आणि 35 घेताना हे 20ला ओलांडून खाली यायला पाहिजे होतं. आता तोंडाची दिशा विचारली म्हणून ठीक आहे. मूळ स्थानापासून विचारलं असतं तर आपल्याला इकडच्या बाजूला आला असतो तो. म्हणजे 20 पेक्षा 35 जास्त दाखवलं असतं तरच उत्तर बरोबर आलं असतं. म्हणजे एवढी एक काळजी घ्यायची. म्हणजे ते 20 आहे का 35 आहे, मग 20 पेक्षा 35 जास्तच दाखवलं पाहिजे. किंवा वरती 20 गेला इथपर्यंत आणि 35 इथपर्यंतच काढला तर मग दिशा चुकवेल, ही इकडची दिशा होईल. पुढचा प्रश्न. अमेय मंदिरापासून 8 किलोमीटर चालत गेला. ठीक आहे. मंदिर कुठं गेला दिशा नाही सांगितली. इंग्लिशमध्ये बघितलं तर अमेय वेंट 8 किलोमीटर फ्रॉम ए टेम्पल. दिशा सांगितलीच नाही. मग 8 किंवा आपण पूर्वेला मानलं समजा. 8 किलोमीटर चालत गेला. त्यानंतर 3 किलोमीटर डावीकडे चालत गेला. उजवीकडं डावीकडं म्हणजे इकडं 3 किलोमीटर अंतर चालत गेला. त्या ठिकाणापासून तो 12 किलोमीटर डावीकडे चालत गेला. तर डावीकडे इकडं 12 किलोमीटरला, हे 8ला 8 आला आणि वरती काही गेला 12, असा टोटल 12 किलोमीटर चालत गेला. तर मंदिरापासून तो किती अंतरावर आहे? मंदिरापासून हे अंतर विचारले आपल्याला. आता हे हॉरिझॉन्टलचा फरक काढला. हे असं काटकोन त्रिकोण करायचं या ठिकाणी. इथं हा हॉरिझॉन्टलचा फरक 12 वजा 8, 12तून 8 गेले 4, ही बाजू 4 झाली आणि ही बाजू ही व्हर्टिकल 3ला 3 इकडे मॅच झाली म्हणजे 3 4 5. ट्रिपलेटचा उपयोग डायरेक्ट. पर्याय नंबर 4. किंवा 3चा वर्ग करा, 4चा वर्ग करा, त्याचा वर्गाची बेरीज 25 झाली, 25चा वर्गमूळ काढा, 5 आला, काही पण. पर्याय नंबर 4. किती प्रश्न राहिले? अजून 2 प्रश्न आहेत.
सुरेश हे दक्षिणेकडे सुरेश हे दक्षिणेकडे तोंड करून डावीकडे वळले. दक्षिणेकडे तोंड करून डावीकडे वळले म्हणजे मिस्टर सुरेश वॉज फेसिंग साऊथ. आधी फेसिंग साऊथला होता. टर्न्स टू द लेफ्ट, उजवी बाजू इकडची झाली, डावी बाजू इकडे झाली म्हणजे इकडे वळले. टर्न्स टू द लेफ्ट अँड ट्रॅव्हल 3 किलोमीटर, 3 किलोमीटर आले इकडं. ठीक आहे, 3 किलोमीटर प्रवास केला आणि पुन्हा ते उजवीकडे वळले आणि 4 किलोमीटर प्रवास केला. आता उजवीकडे इकडे वळले, 4 किलोमीटर प्रवास केला. नंतर ते त्यांच्या डाव्या बाजूला वळले आणि 9 किलोमीटर प्रवास केला. डावी बाजू कुठं होतं? उजवी इकडं, डावीकडं इकडे वळले, 9 किलोमीटर प्रवास केला. शेवटी त्यांच्या उजवीकडे वळले आणि 12 किलोमीटर अंतर कापले. त्यांची उजवीकडे झाली, परत 12 किलोमीटर अंतर गेले. काय तर ते त्यांच्या घरापासून किती अंतरावर आहेत? झालं, इथं त्रिकोण तयार होतोय. हे त्यांचं इनिशियल, हे एंड. सरळ अंतर विचारले. हे व्हर्टिकल आणि हे हॉरिझॉन्टल काढलं पाहिजे. व्हर्टिकल किती? हे पूर्ण म्हणजेच हे 4 + 12, 12 × 4 = 16 असे आले. आणि इकडची हॉरिझॉन्टल किती? हे 3 + हे 9, 9 × 3 = 12. हे टोटल खाली 12 आले. आलं लक्षात? आता हे अंतर काढायचं आहे आपल्याला. ओके, त्रिकोण मिळाला. एक 16 आहे, एक 12 आहे. ट्रिपलेट आठवलं? 3 4 5 3 4 5. तीनाची किती? 3 चौक 12, 4 चौक 16 म्हणजे 5 चौक 20 असणार आहे. 20 किलोमीटर. 20 किलोमीटर पर्याय मीटरमध्ये पर्याय. 20 किलोमीटर म्हणजेच 20,000 मीटर. पर्याय नंबर 3. आलं लक्षात? बरोबर आहे. ट्रिपलेटचा वापर करा जास्तीत जास्त. वाचतील, 10 सेकंद वाचतील आरामात. मग 16 16 196, 12 12 144, 200 झालं, 400 झाली यांची बेरीज आणि 400चा वर्गमूळ 20. नाही यांना म्हटलं तर कॅल्क्युलेशन करावं लागतंय थोडं. शेवटचा प्रश्न आहे हा, त्यानंतर थांबू आपण. सचिन उत्तरेकडे तोंड करून उभा आहे. उत्तरेकडे ह्या बाजूला. तो सरळ 10 किलोमीटर चालतो. आता सरळ 10 किलोमीटर गेला. उजवीकडे वळतो, 4 किलोमीटर चालतो. उजवी दिशा इकडं 4 गेला. आलं? परत उजवीकडे वळून 15 जातो. हे 15 इथपर्यंत आला खाली. ह्या दिशा ह्या बाजूला असताना उजवी दिशा ही ना, व शेवटी उजवीकडे वळून 16 किलोमीटर चालतो. आता डावीकडं उजवीकडं 16 किलोमीटर चालतो. तर आता मूळ स्थानापासून किती अंतर आहे? परत तसंच विचारलं. हा त्रिकोण केला त्यांनी. मूळ स्थान हे तिथपासून किती अंतर आहे हे काढायला विचारले आपल्याला. आणि इकडं आणि इकडची बाजू दिलेली. आता हॉरिझॉन्टल काढताना बघावं, हे 16 दिलेत पूर्ण आणि त्याच्यातून हे 4 गेले म्हणजे 12 शिल्लक राहतील इकडं. बरोबर? आणि व्हर्टिकल ही बाजू काढताना किती राहतील? हे 15 आहे टोटल आणि त्याच्यातून हे 10 गेले. 15तून 10 गेले 5. एक बाजू 5 भेटली आपल्याला ह्या त्रिकोणाची, एक बाजू 12 भेटली. उरलेली किती? 13. 5 12 13चं ट्रिपलेट आपण शिकलेलं आहे. पर्याय नंबर 1, 6व्याचा 1 नंबर. ओके, समजलं? ट्रिपलेट दिशा 45 डिग्री, 90 डिग्री, पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर आग्नेय नैऋत्य वायव्य ईशान्य. याच्या पलीकडे काय नाही. वरती असताना उत्तरेकडे तोंड असताना उजवी बाजू कन्सिडर करा. तिथं उभं राहूनच कन्सिडर करा. आपण आपलं तोंड इकडे आहे तर उजवी ह्या बाजूला जातोय, डावी ह्या बाजूला इकडे तोंड आहे तर उजवीकडे ह्या बाजूला, डावीकडे ह्या बाजूला. इकडे तोंड आहे तर उजवी ह्या दृष्टीने उजवी इकडे होणार, डावी बाजू इकडे होणार. पश्चिमेकडे तोंड आहे तर उजवी बाजू इकडे होणार आणि डावी बाजू इकडे होणार. आणि पूर्व उजव्या हाताला मानायची, पश्चिम डाव्या हाताला मानायची, उत्तर वरती मानायची आणि दक्षिण खाली मानायची. हे लहानपणी शिकलोय आपण. ठीक आहे, पाहिल्याबद्दल थँक्यू. शेअर करा आपलं चॅनल, यूट्यूबचा चॅनल आहे हा. टेलिग्रामचा ग्रुप जॉईन करा, लाईक करा. थँक्स. शेअर करायला विसरू नका जेणेकरून अजून डिटेलमध्ये सर्व व्हिडिओ टाकता येतील. पाहिल्याबद्दल धन्यवाद.